तर ओबीसींना मतांची ताकद कळल्यानं नवी वोट बँक उदयाला आली, हाही एक महत्त्वाचा मुद्दा गेल्या काही वर्षांमध्ये या निमित्ताने समोर येतोय. आणि याच मंडल आयोगाच्या किंवा एकूणातच गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने हा विषय चर्चेला आलेला होता. संदीप रामदासी आपल्यासोबत आहेत. संदीप, जसं आपण म्हणतोय की 90च्या दशकात हा विषय समोर आलेला होता, चर्चेत आलेला होता, राजकारण ढवळून निघालं होतं एक प्रकारे. आता आपण 2025 मध्ये आहोत. पुन्हा एकदा 30-31 वर्षांनी तोच विषय समोर आलेला आहे, त्याची आठवण होतीये. तेव्हाचं राजकारण, आजकाल आताचं राजकारण कसं बघायचं या आत्ताच्या विषयाकडे? शरद पवारांसारखे जे राजकारणी आहेत आपण बघतोय, गेली 50 वर्ष ते राजकारणात आहेत. त्यामुळे असा हार्डली एखादा निर्णय असेल आणि त्या 50 वर्षातली आदलीमधली अशी 2.5-5 वर्ष 4 वर्ष सोडली तर ते सत्तेत आहेत. त्यामुळे कुठलाही मोठा निर्णय जो राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणाशी रिलेटेड असेल तर त्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांचा वाटा हा असणारच आहे. ती आठवण करून देण्याचा प्रयत्न म्हणजे ह्या आत्ता जी मंडल यात्रा सुरू केलेली आहे की ओबीसी हा मूळ गाभा आहे भाजपच्या राजकारणाचा. हे आता आपण गेली काही दशकं बघत आलेलो आहोत. तर तो मतदार पुन्हा एकदा कुठेतरी आपल्याकडे येऊ शकतो का, आणि या मतदारांसाठी आपण काय केलेलं आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला माहिती की 80चा तू जसा उल्लेख केलास की मोरारजी देसाईंच्या काळामध्ये मंडल आयोगाची स्थापना झाली, त्यांनी तो अहवाल दिला, त्यामध्ये ओबीसीसाठी 27% आरक्षण ठेवलं गेलं. मात्र 10 वर्ष काँग्रेस सत्तेत असतानाही तो अहवाल स्वीकारला गेला नाही. हा मेन आरोप करत त्यांच्याच एक चांगले सहकारी होते व्हीपी सिंग, आपल्याला माहिती, वेगवेगळे संरक्षण मंत्री वगैरे पण होते. मग त्यांनी तो आयोग, ज्यावेळेस जनता दल तिसरी आघाडीचं सरकार आलं भाजपच्या पाठिंब्यानं, त्यावेळेस तो आयोग त्यांनी लागू केला. आणि त्यानंतर देशातलं, राज्यातलं सगळं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पूर्ण चित्र हे बदलून गेलं. आता आपण जे बघतोय की प्रत्येक राज्यामध्ये तिथला ओबीसींचा जो नेता आहे ते आपल्याला एक नेतृत्व उदयाला आलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि आता त्यामुळेच आपला कुठला तरी समजा आपण म्हणतोय की मवियाकडे किंवा इंडिया आघाडीकडे मुस्लिम दलित ही वोट बँक आहे, पण ती पण जर का हिंदू कटेंगे तो बटेंगे झालं तर हिंदू म्हणून मतदान केलं तर प्रॉब्लेम होतो, हे विधानसभेला पाहायला मिळालं. तर हे सगळं टाळायचं असेल तर हे कुठेतरी प्रयत्न म्हणून आता पुन्हा ओबीसीना साथ घालण्याच्या प्रयत्नाचा एक छोटासा भाग म्हणून हे म्हणता येईल. हा किती यशस्वी होईल हे आपल्याला सांगता येत नाही. खरं, आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित याबद्दल आणखी चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद संदीप या सगळ्या माहिती.